आता फलंदाजी स्ट्राईकला आहे माणगाव प्रीमियर लीग 2021 चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर किताब पटकावलेला मसूद गजगे. हा चांगला स्ट्रोक का त्याला माणगाव प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज मिळाला या दाखवताना पहिल्या चेंडूवर चेंडू सीमा रेषापार षटकार. प्रति हल्ला चढवला तो जुनेदवर मसूदने. पहिल्या चेंडूवर मोठा फटका पाहायला मिळाला. आणखीन एक मोठा प्रहार स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला जाते चेंडू. वन बॉल सीमा रेषा पार चौकार. थँक्यू डीची. 12 धावा होत आहेत मेहर 11 टीम पाला संघाचा. का हा खेळाडू अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला पाहायला मिळेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या खेळाडूची वर्णी लागली होती. तिथे चांगली कामगिरी त्यांनी केली. विश्वजित ठाकूरच्या नेतृत्वात त्यांनी रायगड प्रीमियर लीग मध्ये आपला खेळ दाखवला. मसूद आपल्या अल्ताफभाई हुसेन यांच्या मैदानात खेळताना दिसतोय. यावेळेस यॉर्कर अल्ताफभाई धनसे चुकीची दुरुस्ती अल्ताफभाई धनसे यांच्या मैदानात आपल्याला खेळताना दिसते. वाईड यॉर्कर टाकला होता. आणि आताच्या क्रिकेटमध्ये सगळ्यात चांगला पर्यायी चेंडू जर का गोलंदाजासाठी असेल तर हा वाईड यॉर्कर. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकात येईल. तुम्ही स्टंपवरचा यॉर्कर विकेटवर टाकलेला यॉर्कर सुद्धा हेलिकॉप्टरच्या दिशेने खेळता येतो. फलंदाजांकडे आज तो पर्याय आहे. पण एकदा जुनेद अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला जोरदार अपील. तब्बल 11च्या 11 खेळाडू ओरडतायत पंचांच्या दिशेने. पण निर्णय अतिशय योग्य सुनील गावडे सरांचा. कारण ऑफ द ऑफ स्टंप भरपूर जवळजवळ तब्बल 5व्या ते 6व्या स्टंपवर चेंडू लागला असता. त्यामुळे नॉट आउटचा इशारा देत आहेत. बॅनर लावला नाही ना तिनाचे पैसे घेतला नाही. आदिलभाई आपला माईक चालू आहे. पंच सुनील गावडे. शुभम सर डॉन ब्रॅडमन पंचांबद्दल लिहिताना एका पुस्तकात लिहितात क्रिकेटच्या मैदानातील सगळ्यात दुर्दैवी माणूस 24 लोकांमधला तर ते 2 जण असतात पंच. कारण गोलंदाजाला वाटतं की प्रत्येक अपीलला आऊट दिलं पाहिजे. फलंदाजाला वाटतं प्रत्येक अपीलला नॉट आऊट दिलं पाहिजे. हे द्वंद्व आपण पंचांबाबत पाहतो तेव्हा सौद सौद षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र फटका फसला आहे. लेग स्लिपला बाद होईल. मसूद बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू टीसी. उद्याचे सामने आपल्याला पाहायला मिळतील. महाड चेतन उतेकर मित्रमंडळ वर्सेस माही 11 बिरवाडीच्या दरम्यान उद्या सकाळी 9 वाजता पहिला सामना आहे. अर्थात चेतन उतेकर मित्रमंडळाच्या वतीने आपल्याला एक स्टार क्रिकेटर अर्थात रायगड महाराष्ट्र तसंच भारतीय टेनिस क्रिकेटचा कर्णधार मास्टर माइंड योगेश पेडकर सरांना आपल्याला खेळताना पाहता येईल. सकेल समोर माही 11 बिरवाडी संघाकडून निखिल पारवे सुद्धा आपल्याला खेळताना दिसेल.
उद्या शेवट आणि अंतिम दिवसात दिग्गजांची मांदियाळी आपल्याला खेळताना दिसेल. हा चांगला स्ट्रोक ट्रॅव्हल होते लॉंग ऑन बाउंड्री लिझनच्या वरून सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीसी, थँक्यू. बंधनकडून साजिद दाबिलकर आमच्या कडे फोनवर जुडतात. त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 अर्थात सुनील गावडेला त्यांनी शुभेच्छा दिल्या त्या टुर्नामेंटसाठी. अतिशय सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची एकूण धावसंख्या आहे अंकितच्या माध्यमातून आपण गुणफलक ऐकतोय. 19 धावा होत आहेत. दुसरी सुरू आहे तर साजिद दाबिलकर यांच्याकडून किंजलोली संघाला सुद्धा शुभेच्छा आल्यात. धन्यवाद साजिद दाबिलकर सर. स्लोवर वन पण झाल्यात फसवलंय तौफिकला. जबरदस्त गोलंदाजी, खराब क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड विकेटला. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते, एक धाव आणि धावसंख्या पोहोचते तब्बल 20 या धावसंख्येवर. दुसरं षटक टाकतंय सौद आणि 2 to go. म्हणजे ही टुर्नामेंट नक्कीच शुभम, आदिल आणि सुनीलची मेहनत, शेफची मेहनत सर्वच. मग आदेश असेल आता पंचांचं काम पाहतोय किंवा इथं स्कोररचं काम पाहतोय तो अंकित. सूरज आहे पंचांचं काम पाहतोय. मागच्या सामन्यात आपण पाहिलं आदेश पंचांचं काम पाहतो. ते सगळेच जण जी मेहनत करतायत खऱ्या अर्थाने ती मेहनत सार्थ ठरते. ही टुर्नामेंट एका वेगळ्या पर्वाचं इथं निर्माण करते, रचना करते. हा कॉलवरचा चेंडू, यॉर्कर चेंडू. मी सातत्याने समालोचन करताना सांगत असतो क्रिकेटमध्ये 2 गोष्टी अजरामर आहेत. अजरामर अर्थात भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि आता सौदने टाकलेला यॉर्कर. कारण क्रिकेट कितीही काळ गेला तरी या 2 गोष्टी बदलणार नाही, तुम्हाला पाहता येईल. शेवटच्या षटकातील या षटकांनी धावसंख्या होती 27. 2 षटकानंतर 27 धाव होत आहेत. आपल्या वैयक्तिक कोड्यातली शेवटचं षटक आणि संघाकडून सांघिक तिसरं षटक टाकण्यासाठी येतोय जुनेद पवार कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. मुशर्रफ एक षटकार टाकून 7 धावसंख्या खेळते. उद्या हे टुर्नामेंट वेगळ्या पर्वावर जाईल कारण उद्या खूप मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या मॅच वालवडी वर्सेस नागोटणी. अर्थात नागोटणीचा ब्रँड आपल्याला मिळेल इथे. नवाज खान या मैदानात खेळताना पाहू शकाल आपण. शाडापलींचा चेंडू आता पुल करण्यात येणार होता. बॅटची इनसाइड एज घेतली. फाईन लेगला चेंडू निघून गेला. याच दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 1 धाव कंप्लीट केले. संघाची धावसंख्या पोहोचते 28 या धावसंख्येवर. आणि काल 2 दिवस आणि आज 3रा दिवस आमच्यासोबत स्कोरिंग सगळं अप्रतिम काम पाहतात. अर्थात समालोचकाचा पाठीचा कणा असतो अर्थात स्कोरर. ते अंकित आमच्यासोबत अतिशय सुरेख काम पाहत आहेत. यानंतर सामना पाहायला आपण सिवर्धन तालुक्यातील एक मजबूत आणि दावेदार संघ हरवीत अर्थात माझ्या फेवरेट संघामधील एक आणखीन एक संघ आपल्याला या मैदानात खेळताना दिसेल हरवीत.
तोडील या संघासमोर त्यांचा सामना होईल. थोडंसं फास्ट खेळायचंय, विनंती असेल आपल्याला, वेळ कमी आहे आपल्याकडे. उद्या खूप मोठे सामने आपण पाहणार आहोत. वाळवडी वर्सेस युमना 11 नागोटणे अर्थात नवाज खान आपल्याला या मैदानात पाहायला मिळेल. त्यानंतर तिसरा सामना उद्याच्या दिवसातील असेल महाड युनायटेड वर्सेस जितेंद्र 11 रोहा. सलमान सिद्दीकीला आपल्याला या मैदानात पाहता येईल. नंतर उद्याच्या पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल थल वर्सेस श्रीवर्धन, म्हणजे आणखीन एक श्रीवर्धन तालुक्यातील एक मोठा संघ अर्थात मुस्तकीम हुर्जुकला पाहायला मिळेल आपल्याला. श्रीवर्धन एक्सप्रेस आणि अलिबाग तालुक्यातील सगळ्यात मोठा संघ आपल्याला पाहायला मिळेल तो थल. सुमित पत्रीला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. दोन दिग्गज गोलंदाजांमध्ये उद्या सामने आपल्याला पाहायला मिळतील. चेंडू उडाला पाहूया, पण निर्जन स्थळी जाऊन तो चेंडू पडतोय, धरणीला दाणवतोय चेंडू, धाव मात्र मिळते. 2 धावा इथे घेत आहेत तौफिक आणि मुशर्रफ. या 2 धावांनी धावसंख्या होते 30. सौद तिसरं षटक, जुनेद तिसरं षटक हाताळतोय. 2 चेंडू आतापर्यंत टाकले जुनेदने, 3 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकात त्याला विकेट मिळाली नाही, विकेटच्या प्रतीक्षेत आहे तो जुनेद. एक चांगला गोलंदाज आहे, प्रारंभिक गोलंदाज आहे. चांगली सुरुवात केली ती गोलंदाजीची सौदनी, कारण मसूद सारखा मोठा अडसर त्याने दूर केला. पुन्हा एकदा जुनेद तौफिक साठी स्लोवर वन डिलिव्हरी, चकवलंय आपल्या जाळ्यात, फसवलंय तौफिकला. निर्धाव चेंडू, यष्टीचित करण्याचा इरादा चपळ आणि चालाकी यष्टीरक्षक किंजरोली संघाचा, मात्र त्याच्यात यश येत नाही. फसवण्याचा प्रयत्न होता तौफिकला. फिंगर ऑन रोल केले ते चेंडूवर अप्रतिम गोलंदाजी करतो इथे जुनेद. आणि मी नेहमी सातत्याने समालोचन करताना गोलंदाजसाठी टिप्स देत असतो की तुमच्याकडे जर या काळात धावत्या क्रिकेटमध्ये जर तुम्हाला टिकाव धरायचा असेल तर तुमच्याकडे व्हेरिएशन असणे खूप गरजेचं आहे. तुम्ही एका गतीने सातत्याने चेंडू टाकू शकत नाही. तुम्हाला वेगवेगळ्या गतीने वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू हाताळावे लागतात फलंदाजाला बांधून आणि रोखून ठेवण्यासाठी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला लेग कटर असेल, लेग स्पिन स्लोवर वन असेल, ऑफ कटर असेल, यॉर्कर असेल, या सगळ्या प्रकारची गोलंदाजी तुमच्याकडे असली पाहिजे. जुनेद यावेळेस तेच तरणार बाउन्सर, डोक्याला चाटून निघून गेला हा चेंडू. निर्धाव चेंडू होता पण यष्टीरक्षकाकडून होती चूक, त्यामुळे अतिरिक्त 1 धाव मिळते. 1 बाउन्स देत आहेत मला वाटतं स्क्वेअर लेगचे पंच सूरज यांचा. नक्कीच वॉर्निंग येते गोलंदाजाला, कारण तुम्ही एक डोक्याच्या वरचा बाउन्सर तुम्ही वापरू शकता खांद्याच्या लेवलने. दुसऱ्या वेळेस जर तुम्ही अटेम्प्ट करताय हा चेंडू तर नक्कीच स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला नो घोषित करतील. हा सरळ आणि सोपा क्रिकेटचा नियम. ऑक्टोबर 2018 पासून इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने जे नियम आपल्याला सांगून दिले त्याच्यातील 21 क्रमांकाचा नोचा नियम आपण पाहू शकता. यावेळेस स्लोवर वन डाऊन द लेग साइड हा चेंडू आहे, वाईटची दाद मागतोय पंचांकडे. पंच त्याला नक्कीच अपील मान्य करतात. सुनील गावडे सरांचा इशारा येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, वाईट बॉल. एसडीचा 51 धावा, एक अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचते 32 या धावसंख्येवर. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपल्या वैयक्तिक कोड्यातील अंतिम आणि शेवटचं षटक हाताळतोय तो जुनेद आणि सांघिक तिसरं षटक हाताळतोय. 5 षटकांचा सामना आपण पाहतोय. 60 ते 65 धावा खूप महत्वाच्या ठरतात या मैदानामध्ये खेळताना, कारण चेसिंगसाठी खूप चांगलं मैदान आहे. आपण पाहिलं तर तब्बल 80% सामने ते चेसिंग करताना प्रत्येक संघाने जिंकलेत. त्यामुळे प्रत्येक संघ प्रेफर करतोय टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षणच निवडतोय. आपण पाहतोय फक्त अंतिम शेवटीचे जे सामने होतात बॅडलॅट मध्ये तिथेच फक्त नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी चॉईस देत आहेत सगळे कर्णधार. पण टॉस खूप महत्वाचा ठरतो या मैदानामध्ये. खाली राहिला चेंडू, बीट केलंय फलंदाज यष्टी आणि यष्टीरक्षक तिघा नाही. चेंडू सीमा पार 22च्या स्वरूपात येते. 4 धावा मेहर 11 टेम्पलासाठी.
तंगडीचे संघाची धावसंख्या चौकारणी होती 36 धावा. जुनेद स्लोवर वन याही वेळेस फसवले फलंदाजाला. स्क्वेअर लेगला सेफ अँड क्षेत्ररक्षक आहे. मेहर 11 टेम्पलाचा आणखीन एक गडी बाद होते. षटक संपते इथे तंगडीचे. ड्रिंक्स ब्रेक होते थोडासा. या विकेट नंतर संघाची धावसंख्या स्थिरावली ती 36. या धावसंख्येवर 3 षटकानंतर जुनेदनी चांगली गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली. एक गडी बाद करण्यात त्याला शेवटच्या चेंडूवर यश आलं. अर्थात मुशर्रफला त्याने बाद केलं. तौफिक अजून मैदानात आहे. झेंडे गाडले त्यांनी मैदानात. मेहर 11 टेम्पलासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे. नवीन फलंदाज गेलाय मेहर 11 टेम्पला संघाकडून वासिफ. तौसिफ गोलंदाजी मार्कवर किंजलोली संघाकडून. एक चांगला संघ किंजलोली संघ. अर्थात मंडणकडून साजिद दाबिलकर सुद्धा या संघाचा खेळ पाहतात युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आणि त्यांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या. सुनील गावडे यांना सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात करण्यात चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 साठी. साजिद दाबिलकर आमचे खूप जवळचे मित्र. मंडणगडला आम्हाला कॉमेंट्रीसाठी प्रत्येक वेळेस जे आमंत्रित करतात एका मोठ्या टुर्नामेंटसाठी. रत्नागिरी जिल्ह्यातील एक मोठं नाव साजिद दाबिलकर. कारण सुमित ढेकळे कोकणच्या परिसरात आपल्याला त्यांच्या संघातून खेळताना दिसतो. रायल बोरलीच्या प्रत्येक वर्षीच्या मैदानामध्ये सुद्धा. युट्यूबच्या माध्यमातून ह्या क्रिकेटचा जगणे स्पोर्ट्सला सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिल्यात. अर्थात काल फोनवर आमच्याकडे जोडताना हा चांगला स्ट्रोक आहे पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण किंजलोली संघाकडून. एकच धाव मिळाली. 1 धावाने संघाची धावसंख्या होती 37 धावा. आज तिसरा दिवस आहे. उद्या अंतिम दिवसात ज्यावेळेस आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला खूप मोठे संघ आपल्याला पाहायला मिळतील. चेतन होतेकर मित्र मंडळ महाड योगेश पेणकरचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तौसिफ हा चांगला फटका तौफिकच्या बॅट मधून. मात्र खराब क्षेत्ररक्षण. स्क्वेअर लेग बाउंड्री हिसनला. डीजे एकच धाव मिळते इथे. या 1 धावांनी धावसंख्या होते दो. 38 धावा होत आहेत. हा खोलवर टाकला होता चेंडू. हेलिकॉप्टरचा प्रयत्न केला फलंदाज. खराब क्षेत्ररक्षण. आणि क्रिकेटमध्ये आपण पाहतो खराब थ्रो सुद्धा त्याच्या माध्यमातून. एकदा चेंडू क्रिकेटमध्ये मागे लागला का तुम्हाला मैदान कमी पडतंय. मग तुम्ही जिथे जाल तिथे चेंडू तुमची पाठलाग करत तुम्हाला शोधत येतो. हे क्रिकेटचं सूत्र आहे. बऱ्याच वेळेस आपण पाहिले. तौसिफ गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने हाताळले. 3च धावा दिल्यात. तौफिक साठी क्रॉस बॅट अटॅक क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. खराब स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू निर्धाव जातो यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये. आता मेहर 11 टेम्पलाच्या अडचणी वाढत आहेत. मसूदला वाटत असेल जर मी मैदानात थांबलो असतो. जर आणि तर ह्या दोन्ही शब्दांना जागा नाही क्रिकेटच्या मैदानात. स्लोवर वन खराब क्षेत्ररक्षण. कारण बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षण करायचं असेल तुम्हाला तर हे गेस करणं खूप गरजेचं ठरतं की कुठल्या बाजूला चेंडू वळेल. आणि फसवलं क्षेत्ररक्षणाला. चेंडू सीमारेषा बार चौकार तौफिकच्या बॅटमधून.
तौसिफ गोलंदाजी करते का हार्ड हिटर फलंदाज सुद्धा आहे. फलंदाजी करताना तर नक्की त्याला पाहू आपण किजरोली संघाकडून. 1-2 गो. शेवटचा चेंडू आहे तौसिफ च्या षटकातील. सामोरं जाईल तौफिक ज्यांनी एक चौकार डोकलाय, 2 षटकार डोकले. चांगली फलंदाजी केली त्यांनी मॅरिलन टेम्पलासाठी. रॅडम राऊंड द विकेट. हा खोलो टाकला होता चेंडू जबरदस्त. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तौसिफच्या माध्यमातून. तौफिकला एकच धाव समाधान म्हणावं लागते. षटक संपते. संघाची धावसंख्या होते 44. 44. लॉस ऑफ 2 विकेट. मसूद आणि मुशरफ बाद झालाय. सुपर सिलेक्टर माणगाव आयोजित माणगाव चॅम्पियन ट्रॉफी 2021 सीझन 1 पर्व पहिला आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने हॅट्स ऑफ सुनील गावडे, आदिल गजगे, भारत ढाकवलसर, शोएब परदेशी, शुभम जाधव, अंकित चांदोरकर, दिनेश मोरे, सुरेश टेंबे, अमोल पवार, अभिषेक गुरव, रियान परदेशी, सुमित पारखे, आदेश सोनार, कुणाल सुतार, मोहसिन नदाफ, रिषभ भोनकर, राजेश सुतार, महबूब जलगावकर, रोशन जाधव, प्रथमेश येसरे, प्रतीक पाटील, सिजाउद्दीन जोगिलकर. खऱ्या अर्थाने या सर्वच लोकांना एक नाव आम्ही जाणून बुजून घेतले नाही. लास्ट बट नॉट लिस्ट इम्रान इसाने. हॅट्स ऑफ या माणसासाठी. 3 दिवस आपण त्याची मेहनत पाहते. खऱ्या अर्थाने समालोचकाला इथे स्कोररला काय पाहिजे, टेक्निशियन टीमला काय पाहिजे, म्हणजे आमची सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं ठिकाण, या सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे ती इम्रान इसाने. म्हणून ते जाणूनपूर्वक आम्ही शेवटीच ते नाव घेतलं. खऱ्या अर्थाने या सगळ्यांची मेहनत आहे ही टुर्नामेंट सक्सेस करण्यासाठी. हा चांगला स्ट्रोक स्लोवर वन पहिलेच ओळखला होता आणि फेकलाय दूर दूर जाऊन चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या आहे अंकितच्या माध्यमातून पोहोचतोय. अर्धशतक पूर्ण होते. मेहर 11 टीमला संघाचा तब्बल 51 धावा होत आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. सलमान गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूनी. यावेळेस मात्र बॅटच्या आतली कडा घेतली. तौफिकने 1 धाव घेण्याची इच्छा दाखवली. 1 धाव मिळते. 1 धाव आणि धावसंख्या होते 52 धावा. वासिफ 1 धाव घेऊन स्ट्राइक एंडला. स्ट्राइकला तौफिक. हा चांगला फटका त्या बॅट मधून, तौफिकच्या बॅट मधून. 1च धाव इथे मिळेल. 1 धाव आणि धावसंख्या होती 53 धावा. शेवटचा चेंडू आहे वासिफला मिळेल. सलमान गोलंदाजी मार्कवर. चांगला गोलंदाज आपण पाहतोय सलमानच्या माध्यमातून. या इनिंगचा शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. वासिफ किती धावा कुठतोय या चेंडूवर. हातीच तरार बाउन्सर. समजू शकला नाही वासिफ. निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलंय. धाबादोय फलंदाज वासिफ. संघाची धावसंख्या आहे 53. 53. 54 धावांचं लक्ष आहे ते किंजलोल संघासमोर. अर्थात या टुर्नामेंटचं आयोजन ज्यांनी केलंय ते सुपर सिलेक्टर माणगाव. अर्थात रायगडमध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात हा संघ तुम्हाला खेळताना दिसेल. श्रीवर्धन तालुक्यात गेले कित्येक वर्ष मी
या संघाच्या विरोधात खेळलोय आणि प्रत्येक आयोजनात मी या संघाला पाहिले. शुभम जाधव, मोहसिन नदाब, आदिल गजगे स्टार खेळाडू आहेत फलंदाजी लाईनअप मध्ये. लेजंडरी प्लेयर आहेत. भारत ढाकवळ सर अप्रतिम डावखुरा फलंदाज आपण या माणगावनी दिलाय आपल्याला. शेफ परदेशी सारखा अतिशय मजबूत खेळाडू या संघाने आपल्याला दिलाय. सुनील गावडे सारखा संयमी नेतृत्व करणारा कर्णधार आपण पाहिलाय. तेच तर्रार आपल्या कमी वयात चांगली गोलंदाजी करणारा सुरेश टेंबे आपण पाहिलाय. येत्या काळात नवीन एक चांगला गोलंदाज रेहान परदेशीच्या माध्यमातून आपण पाहतोय. ते सगळेच दिग्गज आहेत. करतात माणगावला ओळख मिळवून दिली ती टेनिस क्रिकेटच्या पटलावर शुभम जाधवनी. माणगाव एक्सप्रेस म्हणून या नावाने ओळखला जातो. हा अष्टपैलू खेळाडू माणगाव पासून अख्खाती देशापर्यंतचा प्रवास त्यांनी सहजरित्या पार केला. येत्या महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये सुद्धा शुभम जाधव आपल्याला खेळताना दिसेल. आकाश तारेकरच्या टीम मध्ये शुभम जाधवची वर्णी लागली तर तोही आपल्याला खेळताना दिसेल. अर्थात इम्रान असाने या चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 चे मॅनेजर. अर्थात ही सगळी मॅनेजमेंट ज्यांच्याकडे आहे. खूप मेहनत करावी लागतं मित्रांनो. एखादी टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यासाठी तुमच्याकडे काय गोष्टी असाव्या लागतात तर आयोजक चांगले असावे लागतात, चांगले संघ तुमच्या ठिकाणी यावे लागतात, प्रेक्षक यावे लागतात, चांगले समालोचक तुमच्याकडे असले पाहिजे. युट्यूबच्या माध्यमातून ते चांगले लाईव्ह जर तुम्ही करताय तर एक सक्सेसफुल टुर्नामेंट. या सगळ्याच गोष्टी या टुर्नामेंट मध्ये आपल्याला पाहायला दिसतात. पाच षटकामध्ये 54 धावांचं लक्ष आहे किंजरोली संघाला आणि मेहर 11 टेम्पाला. मसूद गजगेचा संघ थांबवेल का याचं धावतं प्रेक्षेपण आपण ऐकण्यासाठी जाऊया. रोहाचा एक बुलंदाज आमच्यासोबत जोडतोय. मी पहिल्यांदाच काम करतोय पण अतिशय चांगलं आणि शांत व्यक्तिमत्व आणि खूप समालोचन आपल्याला गोड आवाजात ऐकायला मिळेल हर्षल मुंडे यांच्याकडून. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद हरीश सर. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय हा पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. तर आपण पाहतोय या फलंदाची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला असणार आहे सरफराज, नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे फैसल. आजचा दिवस फैसल या खेळाडूंच्या नावावरती आहे पण पाहायचंय या फैसलच्या नावावरती आहे का. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज मसूद गजगे. नक्कीच ज्याने या मैदानावरती, हाच मैदान होतं पण स्पर्धा वेगळी होती, समोरचे संघ वेगळे होते. माणगाव प्रीमियर लीग MPL पूर्ण तालुक्याच्या प्रीमियर लीग मधील रॅपिडो इव्हेंट मोरबा या संघाचा कर्णधार पद ज्याच्या हातामध्ये होतं असा हा खेळाडू आपण पाहतोय मसूद गजगे, ज्याने मालिका वीर, मॅन ऑफ द सिरीज ज्याने आपल्या नावावरती केली असा हा खेळाडू आपण पाहतोय मसूद गजगे या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आणि नक्कीच आपल्या संघासाठी, आपल्या गावाच्या संघासाठी, टेम्पाले संघासाठी आता खेळताना पाहायला मिळेल. पहिले चेंडू राईट मोर विकेट, अडवा बॅट नाही, खेळला जातो ऑन साइडला, फिल्डर आहे तिथे, फील्ड केलाय. तोपर्यंत आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र इथे घेतली जाते. टेनिस क्रिकेट मधील जर आपण पाहिलं तर माणगाव तालुक्यामध्ये दोन खेळाडूंची एक आदराने नावं घेतली जातात. ती म्हणजे कुठली तर पहिलं म्हणजे माणगाव एक्सप्रेस शुभम जाधव, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा खेळाडू म्हणजे मसूद गजगे. कारण की हे दोन मोठे खेळाडू आहेत. कित्येक मोठ्या स्पर्धा 1 लाखाच्या असतील, 2 लाखाच्या असतील, 5 लाखाच्या असतील, या सर्व स्पर्धेमध्ये या दोन खेळाडूंचं नाव आपल्याला पाहायला मिळेल, नक्कीच ऐकायला मिळतं. हेच खेळाडू आज या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पुढचे चेंडू
अडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पहिलंच मन बनवलं होतं, मोठा फटका खेळायचा आहे, पण चेंडूची रणनीती पाहिली नाहीये आणि त्यानंतर चेंडू पाहिल्यानंतर जो शॉट होता जो शॉट सिलेक्शन होता तो चुकीचा केला आणि नक्कीच चेंडू आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या आहे 1, चेंडू झाले तब्बल 2. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते मसूद गजगे, एक टेपला एक्सप्रेस. सुरेख चेंडू अडवा बॅटने खेळला जातो, चेंडू आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षकच्या हातामध्ये मिड ऑनला तिथे फिल्डर आहे, फील्ड केलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या चेंडूवरती इथे मात्र सिंगल घेतली जाईल, 1 धाव मात्र घेतली जाईल आणि एकदा वेने स्ट्राईक होईल. पुन्हा एकदा रोड एंड स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सरफराज. सरफराज आपण पाहतोय एक धडकेबाज फलंदाज आहे, पण सरफराज कडून एक अपेक्षा असतील कारण की एक पाठलाग करायचा आहे, 54 धावांचा पाठलाग करायचा आहे सरफराजला आणि सरफराजच्या संघाला. मोठी अपील, लेग बिफोर परफेक्ट डिलिव्हरी, फलंदाज बाद पहिला विकेटचा पतंग. सरफराज बॅक टू द पव्हिलियन. एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळाला सरफराजच्या स्वरूपामध्ये. नक्कीच आपण जर पाहिलं तर ज्या विकेटच्या शोधामध्ये होता मसूद, आपण पाहिलं तर विकेटचं पतंग गेलं. पहिला फलंदाज गायब झाला, पहिलाच फलंदाज मैदानाच्या बाहेर गेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आतिफ आणि फैजल हे 2 फलंदाज मैदानावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत नक्कीच अपेक्षा असणार की या 54 धावा पार होतील, पार बनवल्या जातील. मसूद गजगे बनवून देणार का नाही, तर नक्कीच हा गोलंदाज आहे, याच्याकडे जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे की ज्या 54 धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या गेल्या त्या नक्कीच ते डिफेंड करू शकतात. त्यांच्याकडे जेवढी क्षमता आहे तेवढी ताकद आहे. षटकातील आपण पाहतोय पुढचं चेंडू राईट मोरतोय की पंचांच्या मागून आपण पाहतोय ते मात्र पंचांना पार केलं जाते. चेंडू फेकला, सुसाट चेंडू, रमपाट चेंडू, एक एक्सप्रेस गोलंदाजी मसूद गजगे याची. 1 मिनिट डीजे. आणि आपण पाहतोय अपील मध्ये आत्मविश्वास कमी, थोडं उत्साह जास्त होतं. अपील मात्र फेटाळून लावली आहे. तसे पंच आहेत आमचे सर, अंपायर आहेत, तर नक्कीच आपण पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला कळवला जातोय हा चेंडू निर्धाव आहे, हा डॉट बॉल आहे, एकही धाव या चेंडूवरती येणार नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या फळकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मसूद गजगे इथे मात्र एक निर्णायक षटक हाताळतो आणि अचूक टप्प्याची त्याच्या माध्यमातून गोलंदाजी होतीये. पुन्हा बॅट करण्याचा प्रयत्न होता, बॅटची हलकीशी कडा लागली. आपण जर पाहिलं तर थोडं खालच्या साईडला चेंडू अपडला गेला बॅटवरती आणि त्यानंतर चेंडू मिड ऑनला तिथे क्षेत्ररक्षक होता, थोडा फंबल झाला. चेंडू सोडल्यानंतर आपण पाहिलं बघितलं तर 1 धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. सुरेख करण्याचं विकेट पाहायला मिळाली, या दोन्ही खेळाडूंकडून परफेक्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळालं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. 1 गडी बाद, धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 3 धावा. आणि या स्पर्धेचे आपण पाहतोय आयोजक आहेत पूर्णपणे ज्यांनी आज दिनरात मेहनत घेतली आहे, जे पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुनीलजी गावडे सर आहेत, आदिल गजगे, त्यानंतर आपण पाहतोय भारत ढाकवल, शोएब परदेसी, शुभम जाधव, अनिकेत चांदोरकर, त्यानंतर दिनेश मोरे, सूरज टेंबे, अमोल पवार, अभिषेक गुरव, रिहान परदेसी, सुमित पारखे, त्यानंतर आदेश सोनार, कुणाल सुतर, मोहसिन नदाब, ऋषभ भोनकर, त्यानंतर राजेश सुतार, महबूब जलगावकर आणि त्यांच्या समवेत रोशन जाधव, प्रथमेश येसारे, प्रतीक पाटील, सिद्धाउद्दीन जोगिलकर. आणि नक्कीच आपण पाहतोय या जे आयोजक मेन आहेत आणि एक नाव आम्ही अजूनही पेंडिंग ठेवलंय, कारण की ज्यांची धावपळ आज आम्ही आल्यापासून पाहतोय 3 दिवसामध्ये या पूर्णपणे नक्कीच मैदानाच्या बाहेर जे आपले व्हॉलंटियर्स आहेत त्यांना चहा पुरवण्याचं काम,
अंपायर्सना ज्यूस पुरवण्याचं काम आणि नक्कीच आमच्या जेवणापासून राहण्यापर्यंत ज्यांची व्यवस्था ज्यांनी आमच्या माध्यमातून केली, तसे नक्कीच मॅनेजर इम्रान सर, इम्रान इसाने, नक्कीच त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय ते मेहनत घेत आहेत आणि त्या मेहनतीचं फळ नक्कीच त्यांना मिळेल उद्याच्या दिवसामध्ये, कारण की उद्या नक्कीच अल्लोट प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला भेट देण्यासाठी येणार आहे, यात मात्र काही शंका नाहीये. कारण की सर्व जे मोठी खेळाडू आहेत ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहणार आहोत ते उद्या नक्कीच नक्कीच महाड महाड हे नाव घेतलं की घाऱ्या फ्लाइंग जेट, नक्कीच योगेश पेनकर हा नाव सर्वांनाच आठवतो आणि त्याच पद्धतीचा एक सुरेख शॉट आपल्याला पाहायला मिळतोय 6 धावेसाठी. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे तुडील आणि हार्विट. दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस का बॉक्स हा जो बॅनर आहे तिथे आपण स्टेज बांधला तिथे यायचं आहे. नक्कीच नक्कीच हर्षल, तुडील आणि हरवीत हे दोन्ही बलाढ्य संघ आहेत. या आपण पाहणार आहोत हार्विट मध्ये एक मोठा खेळाडू म्हणजे सलीम दौनात, हे एक मोठं नाव क्रिकेट विश्वामध्ये आणि तोच खेळाडू पुढच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच त्याची निर्णायक खेळी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना माझी विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला चेंडू अडवा बॅटने खेळला जातोय, चेंडू चाललाय सरळ सीमा पार, धावा मिळणार आहेत नक्कीच 4. पुढील संघाला माझी विनंती आहे, माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो, आपली ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते. जगणेश स्पोर्ट्स श्रीवर्धन यांच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते. तर जी प्लेइंग लिस्ट आहे ती आपण पाठवायची आहे. तुडील संघाला माझी विनंती आहे, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचला जातोय. आपण जी प्लेइंग 11 ची लिस्ट आहे ती ते समालोचन कक्षापाशी द्यायची आहे. धन्यवाद. पुढचा चेंडू पुन्हा आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, पुन्हा मन बनवलं होतं मोठा फटका खेळायचा आहे, पण लालच दिली गोलंदाजाने. गोलंदाज आपण पाहतोय माजिद, ज्याने पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च केला, दुसऱ्या चेंडूवरती 4 धावा खर्च केला, त्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव हाताळण्यामध्ये यशस्वी ठरतोय. ज्या शोधामध्ये आहे, ज्या विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाज माजिद, ती विकेट प्राप्त करण्यात यशस्वी ठरेल का? षटकातील 4था चेंडू 55 पार केलाय, चेंडू टाकलं, त्यानंतर आपण पाहिलं तर आडवी बॅट फिरवली गेली आहे, मसूद येतोय चेंडू खाली. व्हॉट फंटास्टिक फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच स्वतः शॉट फाईन लेगच्या दिशेला गेला, फिल्डिंग केली, थ्रो केला, तोपर्यंत एक धाव मात्र सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख रणित बेटू विकेट या दोन फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. एक धावेने धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 14 धावा, एक गडी बाद 14 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चला मित्रांनो, वेळ घालवायचा नाहीये आपल्याला. तुडील 15 धावा चुकी असावी. संघाच्या कर्णधारांनी टॉस उडवण्यासाठी यायचा आहे, नाणेफेकीचा कौल केला जाईल. दरम्यान आपला डिसिजन लगेच इथेच द्यायचा आहे, त्यामुळे जी काय टीम मीटिंग असेल ती अगोदरच घेऊन या, की टॉस जिंकल्यानंतर आपल्याला पहिलं क्षेत्ररक्षण करायचं आहे की फलंदाजी करायचं आहे याचा निर्णय येतानाच कर्णधारांनी घेऊन यायचा आहे ते टॉस बॉक्स जवळ. दरम्यान कुठल्याही वेळेत अवधी दिला जाणार नाही आहे विचार विनिमय करायला, त्यामुळे आपला डिसिजन हा घेऊनच समालोचन कक्षातून टॉस बॉक्स कडे यायचा आहे. दोन्ही कर्णधारालाही सूचना असेल. ओव्हर टू हर्षल सर. धन्यवाद भारत सर. नक्कीच आपण पाहतोय चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, कारण की आपण जर पाहिलं तरी ते काय घडतंय. आणि हा चेंडू निर्धाव, एकही धाव येत नाही या चेंडूवरती. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज थोडं हवेचं ऍडव्हान्टेज आहे राईट बॅट्समन साठी, नक्कीच उजव्या फलंदाजासाठी थोडं हवेचं ऍडव्हान्टेज आहे असं म्हणूया आपण. पण हा फलंदाज आहे डावकुरा, लेफ्ट हँड बॅट्समॅन. सुरेख फटका हवेच्या विरुद्ध येतोय हा षटकार. व्हॉट फॅन्टास्टिक बॅटिंग, स्टँडर्ड डिलिव्हरी, षटकार.
चला टॉस साठी यायचं आहे तुडील. विनंती असेल आपल्याला ओव्हर ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. प्लीज मित्र हो, जो हा वेळ मधला वेळ आहे, आपण बघतो एक षटक संपल्यानंतर आपण 1-2 मिनिटं जो खर्च करतोय तो आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी देणार आहोत. प्लीज थोडं कोऑपरेट करा, थोडं सहकार्य करा, कारण की आपली स्पर्धा आहे सुपर सिलेक्टर मानगाव आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा मानगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2021. पर्व आहे पहिलं, दिवस आहे तिसरा, धावसंख्या धावफलकावरती 21 ऑन द बोर्ड्स. नक्कीच हर्षल, तुडील संघाचे कॅप्टन प्लीज या टॉस बॉक्स मध्ये. तर पहिला 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 21 धावा पाहायला मिळाल्या, म्हणजे 10.5 ची सरासरी मात्र इथे राखली जाते. ज्या सरासरीने पुढे चालायचं आहे त्या सरासरीने पुढे चालताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. गोलंदाज 6 फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि सुरेख जाईल. सेकंड अटेंडला कॅच पकडला गेलाय. एक ऍक्शन रिप्ला पाहायला नक्कीच मजा येईल युट्यूब वरती आपल्याला या कॅचचा. फलंदाज इथे होतोय बाद. आदिफ बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 11 या धावेवरती आपण पाहतोय आतिफच्या मात्र इथे खेळीचा झाला अंत. एक मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय आदिफ बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय ताबिश. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल फैसल. आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ताबिश. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाज आहे 7ने पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली आहे. पहिल्या चेंडूवरती एक मोठा मासा जाळ्यामध्ये फासला गेला. त्यानंतर स्ट्राईकला आपण पुन्हा एकदा आपण पाहतोय फलंदाज येतोय फैसल आणि देखणा स्ट्रोक डिपेस्ट कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. मैदानावरती आपण पाहतोय एकीकडे आहे कुणाल पांड्या, एकीकडे आहे हार्दिक पांड्या. अशी या 2 बंधूंची खेळ आपल्याला पाहायला मिळते. कारण की स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर म्हणूया आपण कुणाल पांड्या आहे आत फैजल, आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर हार्दिक पांड्या असं म्हणूया. कारण की हे एक राईडी आणि एक लेफ्टी अशी पर्यंतची जोडी मैदानावरती. सुरेख फटका, टायमिंग परफेक्ट, देखणा स्ट्रोक लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येत 6 वाढ होती. धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर 31 धावा धावफलकावरती येतात. सुरेख गोलंदाज गोल्डन स्पॉट डप्पा पडल्यानंतर चेंडूने थोडी उशी कमी घेतली आहे. सरळ यष्टीरक्षक मसूद गजगेचा वेध घेतला. निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता होतीये. या षटकातील अजूनही 2 धावीची 2 चेंडू या षटकातील अजूनही 2 चेंडू येणं बाकी. खोलवर डब्याचा चेंडू, पुन्हा सुरेख फटका, हेलिकॉप्टर शॉट उडवलाय 6 धावांसाठी.
नक्कीच आपण पाहतोय आजचा दिवस म्हणूया आपण की फैसल नावाच्या खेळाडूंच्या नावावरती आहे, कारण की आज या मैदानावरती हा तब्बल तिसरा फैजल खेळतोय आणि 2 फैजल यशस्वी ठरलेत असं म्हणूया या मैदानावरती. आणि हा सुद्धा एक आपण पाहतोय फैजल यशस्वी ठरतोय. सुरेख फटकेबाजी करतो आपल्या संघासाठी. पुन्हा मोठा फटका, पण टायमिंग परफेक्ट झाला नाहीये. चेंडू हवेत खेळला जातोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक काही चुकणार नाहीये. फलंदाज बाद फैसलच्या खेळीचा होतोय अंत. फैसल बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे मास्टर. थँक्यू हर्षल, थँक्यू डीजे. प्रफुल टॉस करायला जातोय आपण इकडे. टॉस होते तुडील वर्सेस याया 11 हरवीजच्या दरम्यान. टॉस होते इथे जाऊया आपण तुडील आणि याया 11 हरवीजच्या दरम्यान. हेडचा कॉल आहे तुडीलचा. ईसीडीचं टेल. याया 11 हरवीज संघाने नाणेफेकी जिंकले. शेब काय चॉईस करताय तुम्ही? मी पहिले फिल्डिंग घेणार. क्षेत्ररक्षण स्वीकारले. तुडीलच्या कर्णधाराने विचारण जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? फिल्डिंगच घेतली असते. क्षेत्ररक्षणच. आणि आज इथे आपण पाहतोय गेले 3 दिवस तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहतोय सामने, तर क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं समजलं जातं, कारण चेसिंग इथे थोडी सोपी वाटते. ते शेब किती धावांवर तुडीलला रोखण्याचा प्रयत्न असेल तुमचा 5 षटकात? 5 षटकात 55-60 पद रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 55 ते 60 धावात तुम्हाला रोखतायत असं ते म्हणतायत. तुमची फलंदाजी लाईनअप मी पाहिले. तुडील एक मोठं नाव आहे, मोठा संघ आहे, तर नक्की तुम्ही 55-60 धावा कराल का त्यापेक्षा जास्त करण्याचा इरादा आहे? 70-75 पर्यंत आहे. 70-75 धावा करण्याचा इरादा आहे दोघांसाठी. बेस्ट ऑफ लक या सामन्यासाठी शेब. आसिफ यांना सुद्धा बेस्ट ऑफ लक. थँक्यू. यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत तुडील वर्सेस याया 11 हरवी. तो ओव्हर टू हर्षल. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतोय मसूद गजगे. मसूद वरती प्रहार. मसूदला दाखवला आसमान. काय घडतंय मैदानावरती? नक्कीच मसूद गजगेला पहिला चेंडू ती आसमान दाखवण्यात यश आलंय. आता समीकरण बदललंय मैदानावरती. 11 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॉर्डर मॅच आहे. हा सामना कधीही कुठल्याही संघाच्या बाजूने फिरू शकतो. सुरेख देखणा स्ट्रोक. परफेक्ट शॉट सिलेक्शन. चेंडू चाललाय शॉर्टर मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. आणि नो चेंडू आणि या फटक्यावरती 4 धावा. नो +4 5 रन्स. फक्त आणि फक्त 2 धावांची गरज. चेंडू आहे फ्री हिट. गोलंदाज मसूद गजगे. सुरेख फटका. सन्मानजनक खेळी आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. नक्कीच प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकार येणं गरजेचं नाहीये, तर प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल येणं खूप गरजेचं आहे. आणि तशाच पद्धतीची खेळी आपल्याला पाहायला मिळते. आता फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. आणि या फटक्यावरती आपण पाहतोय सामना जिंकला जातोय. विजयी संघाचे अभिनंदन. पराभूत संघाचे सुद्धा खूप खूप कौतुक.